हॅलो, हाय. माझं नाव रुपाली राठोड. मी एक काउन्सिलर आहे आणि एक खूप गोड मुलाची आईसुद्धा. तर जवळजवळ 6 महिने झालेत मला यूट्यूब ओपन करून, पण मी एकही बरा व्हिडिओ त्याच्यावर टाकलेला नाही आहे. कारण माझा मुलगा खूप लहान आहे, माझं बाकीचं काम चालू आहे, माझं घरातलंही कामं चालू होतं. मी पुण्यातून नाशिकला शिफ्ट झाली. त्याच्याही आवरासावरा बाकी सामानांचं उठा ठेव ही तिथं ते तिथं पूर्ण एक्झॉस्ट झाली होती मी. तर फायनली आज वेळ भेटला आहे, तर म्हटलं एक व्हिडिओ छोटासा का होईना व्हिडिओ टाकू. तर मला टाकायचंच होतं आज, कारण खूप 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 मी कितीतरी दिवसांपासून व्हिडिओ टाकू करत होती. आणि नेहमीप्रमाणे मी काही करायला गेली प्रॉब्लेम होणार नाही असं होणार आहे का? मागच्या 6 महिन्यापासून व्हिडिओ टाकायचं, चांगला व्हिडिओ टाकायचा ट्राय करते आता. वेळच भेटत नव्हता आणि आज कुठंतरी 15-20 मिनटं भेटलेत. तर हे बघा, दिसतंय पिंपल आला इथं. आणि मला कधीच पिंपल येत नाही, कधीच. म्हणजे जेव्हा माझी पिरियड डेट जवळ येते तेव्हाच मला कारण माझ्या हार्मोन्स खूप ताताथैया करत असतं माझ्या बॉडीमध्ये. त्या पिरियड्स डेट जेव्हा येते तेव्हाच मला हे असं एकच येतो कुठेतरी, पण तो खूप पेनफुल. मला खूप सकाळपासून दुखतं इथं, ज्याच्यामुळे माझं इथं हेडेक पण होतं खूप. ठीक आहे, ठीक आहे, आपण ते बोलायला डिस्कस करायला इथं बसलेलं नाही. तर आणि हे ते लोशन आहे जे मी यूज करते, हे जे मला तुम्हाला त्याच्याबद्दल सांगायचं आहे, ज्या प्रोडक्टचा मला तुम्हाला रिव्ह्यू द्यायचा आहे. हे प्रोडक्ट जवळजवळ मी मागच्या 7 वर्षापासून वापरते. तुम्ही म्हणशाल याची इतकी छोटी पॅकिंग का बरं? याची छोटी पॅकिंग याच्यासाठी, कारण याचा मी हँडक्रीम म्हणून सुद्धा वापर करते. याची पॅकेजिंगमुळे तुम्हाला कळलं असेल की हे सेटाफिलचं लोशन आहे आणि हे ड्राय स्किनसाठी जे असतं ते. याच्यात व्हिटॅमिन B5 आणि व्हिटॅमिन B3, येस, व्हिटॅमिन B3 आहे. आणि याचं प्रचंड सुंदर क्रीम आहे. क्रीम खरंच खूप, क्रीम म्हणजे लोशन खूप सुंदर लोशन आहे. एकदा लावल्यानंतर त्याच्यानंतर खरंच 6-7 तास अजिबात स्किनला चिपचिप वाटत नाही किंवा अजिबात ड्राय पडत नाही किंवा मला ह्याच्यामुळं कधी पिंपल आला नाही किंवा कधी काही लोशन लावल्यानंतर मला ना इचिंग होते, खास सुटते चेहऱ्याला. तर तसंही कधी मला काही जाणवलं नाही. आणि खरंच खूप छान आहे. थोडंसं महाग आहे, थोडंसं कॉस्टली आहे, पण मला असं लक्षात आलं आहे की बाकीचे प्रोडक्ट आपण जितके यूज करतो त्याच्यापेक्षा हे खूप कमी लागतं, खूपच कमी लागतं. आता हे बरोबर व्हिडिओ चालू आहे म्हटलं ते कसं निघणार नाही लवकर. तर हे बघा, तर म्हणजे बाकीच्या प्रोडक्टपेक्षा हे खूप कमी लागतं असं मला वाटतं. स्मेल पण इतका काही स्ट्रॉंग नाही आहे आणि उगाचचे फ्रेग्रन्स टाकलेले नाही आहेत त्याच्यामुळे मला ते जास्त आवडतात. नको तो स्मेल देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. पण प्रोडक्टची क्वालिटी खरंच खूप छान आहे. थोडंसं कॉस्टली आहे, पण खरंच खूप छान इफेक्ट आहे ह्या लोशनचा. मी मागच्या 7 वर्षापासून वापरते आणि सध्या आता जरा जास्त काळजी घेते, कारण मी 30शीकडे होत चालली. 30ची नाही आहे मी, ओके, 30ची नाही, खूप वर्ष बाकी आहे अजून 30ची व्हायला. पण मी आता 30शीकडे चालली आहे, तर थोडंसं स्किनची काळजी घ्यायला लागली आहे. तर हे जे सेटाफिलचं लोशन आहे हे मी चेहऱ्याला आणि हाताला हँडक्रीम म्हणून वापरते. हे लोशन मी चेहऱ्याला लावते. रात्री मस्त स्वच्छ चेहरा धुवायचा. चेहरा धुतल्यानंतर त्याला हे लावायचं, थोडंसं ते सुकू द्यायचं 5-10 मिनटं आणि त्याच्यानंतर झोपून घ्यायचं. सकाळी तुमची स्किन इतकी पाणी प्यायलागत दिसते, इतकी टवटवीत दिसते आणि खरंच खूप मॉइश्चर भेटल्यासारखं वाटतं एकदम. आणि अजिबात चिपचिप नाही आहे. मी निव्याची क्रीम जेव्हा यूज करायची ते लिटरली चिडचिड व्हायची, कारण खूप चिपचिप येते. लिटरली त्या केस असे चिटकून जायचे खूप वेळ, पण ते